लोकनेते खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या निधनामुळे सहकार, शिक्षण आणि कृषी विभागाला चालना देणारे नेतृत्व हरपले, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य आणि पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉक्टर भास्करराव खर्डे यांनी केलं। कोल्हार येथील स्वर्गीय माधवराव खर्डे पाटील चौकात आयोजित सर्वपक्षीय शोकसभेप्रसंगी ते बोलत होते। तसेच पद्मश्रेणी उभारलेल्या आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांनी जिल्ह्याचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला, असंही डॉक्टर भास्करराव खर्डे यांनी सांगितलं। माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या निधनामुळे मुत्सद्दी राजकारणी हरपला। सहकार क्षेत्रामध्ये अग्रक्रमाने नाव घेतले जाणारे बाळासाहेब विखे पाटील हे आगळेवेगळे व्यक्तिमत्व होते, अशा शब्दात अॅडव्होकेट सुरेंद्र खर्डे पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली। याप्रसंगी भगवतीपूरचे माजी उपसरपंच श्रीकांत खर्डे, भगवतीपूर ग्रामपंचायतचे सरपंच रावसाहेब खर्डे, कोल्हार बुद्रुकचे उपसरपंच स्वप्नील निबे, शिवकुमार जंगम, बाब्बा शेख, सयाजी खर्डे, संभाजी देवकर, डॉक्टर जयराम खंडेलवाल, सोमनाथ कुलकर्णी, पुरुषोत्तम हिरानंदानी, सुरेश पानसरे, अॅडव्होकेट उदय खर्डे, नितीन कुंकुलोळ, नंदकुमार कुंकुलोळ, पाठक गुरु आदींनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केलं। या शोकसभेस कोल्हार भगवतीपूरचे ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते। न्यूज रिपोर्टर साईप्रसाद कुंभकर्ण, एस9 मीडिया, कोल्हार।